नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक जबरदस्त अपडेट पाहणार आहोत। महत्त्वाची माहिती आहे। महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी 100% अनुदानावर मिळणार आहे। आता यामध्ये कोण अर्ज करू शकणार आहेत, फायदे कोणाला होणार आहेत, त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, पात्रता काय असणार आहे, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू बघून घेणार आहोत। सध्या महाराष्ट्र सरकारने म्हणजे महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या आहेत। जसे की माझी लाडकी बहीण योजना आहे, पिंक रिक्षा योजना आहे, त्यानंतर इथे मातृवंदना योजना आहेत, माझी कन्या भाग्यश्री योजना आहे। अशा वेगवेगळ्या योजना इथे महाराष्ट्र सरकार राबवित आहे। आज आपण एक नवीन योजना पाहणार आहोत, ज्यामध्ये महिलांसाठी मोफतमध्ये म्हणजे कोणतेही पैसे लागणार नाही, तुम्हाला पिठाची गिरणी मिळणार आहे। यासाठी फॉर्म कोणते असणार आहे, लिंक्स कोणते असणार आहे, सर्व माहिती आपण या व्हिडिओ थ्रू पाहून घेणार आहोत। त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच आला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण दररोज वेगवेगळ्या योजनांबद्दल माहिती पाहत असतो। त्यानंतर जॉब्सची माहिती असते, गव्हर्नमेंट रिलेटेड जॉब्स असू द्या, प्रायव्हेट जॉब्स असू द्या, वर्क फ्रॉम होम जॉब्स असू द्या, स्टुडंटसाठी कोणत्या नवीन योजना आलेल्या असू द्या, ही सर्व माहिती आपल्या व्हिडिओ थ्रू आपण सांगत असतो। सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आजची जी सविस्तर माहिती आहे ते पाहून घेऊया। योजनांची माहिती आहे। महिला व बालविकास विभागावरती तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या योजना राबविल्या गेल्या आहेत। त्यामध्ये महिलांसाठी आहे, मुलींसाठी आहे, त्यानंतर बेटी बचाओ बेटी पढाओ योजना म्हणजे ज्यांना शिक्षण घ्यायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे वेगवेगळ्या योजना आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण योजना पाहणार आहोत, पिठाची गिरणी योजना। तुम्ही पाहू शकता इथे ऑफिशियल पेज आहे, त्याच्यावरती सुद्धा दिलेला आहे। तुम्ही पाहू शकता महिला व बालविकास विभाग याच्यावरती क्लिक केल्यानंतर महिलांसाठी व बालविकासासाठी वेगवेगळ्या प्रस्तावना मांडलेल्या आहेत। आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत, ज्यामध्ये मोफत पिठाची गिरणी। आता महिलांना अर्ज कसा करायचा आहे, मोठी अडचण आहे। अर्ज करण्यासाठी ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्कीच चेक करून घ्यायचं आहे। संपूर्ण माहिती आहे, ग्रामपंचायतीचा दाखला दिलेला आहे, त्यानंतर इथे अर्ज जोडताना कोणते प्रमाणपत्र कागदपत्र लागणार आहे हे सुद्धा माहिती दिलेली आहे। आता अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्र तुम्हाला जोडायचे आहेत। अर्जदाराचे विहित नमुन्यातील मागणी अर्ज, त्यानंतर तुम्ही जे अर्जदार महिला असणार आहे, दारिद्र्य रेषाखालील कुटुंबातील अथवा लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1,20,000 म्हणजे 1,20,000 पर्यंतच असलेला जे दाखला आहे ते जोडायचं आहे। एकाच कुटुंबातील अनेक मुली महिला जर या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र असल्यास तर त्यातील एकाच मुली महिलेला योजनेचा लाभ घेता येईल, हे सुद्धा सांगितलेलं आहे। सदर योजनेचा लाभ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 18 ते 60 वयोगटातील मुलींना व महिलांना घेता येणार आहे। लक्षात घ्या, ग्रामीण भागातील महिलांनाच फक्त या योजनेचा लाभ घेता येणार आहे। सिटीमधल्या जे महिला असणार आहे त्यांना या लाभ घेता येणार नाही। अर्जदार त्यांचे आधार कार्डची झेरॉक्स प्रत सोबत जोडावी। जे अर्जदार असणार आहे त्यांना आधार कार्डची झेरॉक्स प्रत सोबत जोडावं लागणार आहे। त्यानंतर तुमचे बँक खाते अनुदान वर्ग करण्यासाठी अर्जदार त्यांचे बँक पासबुक जे पासबुक असणार आहे त्याचे पहिल्या पानाचे झेरॉक्स सुद्धा तुम्हाला जोडायचं आहे। अनुसूचित जमातीचा दाखला तहसीलदार यांना जोडावा, हे सुद्धा सांगितलेलं आहे। लक्षात घ्या, महिला व बालविकास समितीने निवड केलेल्या लाभार्थींनाच हा लाभ मिळू शकणार आहात। इथे पात्रता म्हटलं तर 18 ते 60 वर्षातील या वयोगटातील मुलींनाच फक्त मिळणार आहे। ही जी योजना आहे ते ग्रामीण भागातील महिलांनाच फक्त तुम्हाला इथे जे अर्ज आहे ते करता येणार आहे किंवा त्याचा लाभ घेता येणार आहे। अर्जदाराने एकाच वेळी 2 वेळा अर्ज केल्यास ते रद्द होऊ शकते, हे सुद्धा सांगितलेलं आहे। एकाच वेळेस तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। त्यानंतर इथे कोणते कागदपत्र लागणार आहे, तुम्हाला अर्ज लागणार आहे। जो अर्ज दिलेला आहे ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही डाउनलोड करून तुम्ही अर्ज भरू शकणार आहात। अर्जासोबत आधार कार्ड, तुमचं रेशन कार्ड, रहिवासी दाखला, कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर बँक खात्याशी तपशील सगळे लागणार आहे। मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पासपोर्ट आकारचा फोटो आणि हे तुमचं प्रतिज्ञापत्र सुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे। नियम व अटी आहे ते पाळल्यानंतरच तुमचे इथे जे लाभार्थी आहे ते लाभ घेऊ शकणार आहात। अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवासी असणे सुद्धा आवश्यक असणार आहे। फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच या जी योजना आहे त्याचा लाभ घेता येणार आहे। शहरी भागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, हे सुद्धा तुम्हाला लक्षात असू द्या। मोफत गिरणी जी योजना आहे ते सरकारने 100% अनुदानावर तुम्हाला इथे दिलेली आहे, म्हणजे कोणतेही पैसे तुम्हाला लागणार नाही, कोणतीही रक्कम तुम्हाला भरावी लागणार नाही। या योजनेअंतर्गत जी लाभार्थी महिला स्वतःजवळ काहीच रक्कम भरायची गरज नाही। जी पिठाची गिरणी योजना अंतर्गत जे लाभार्थी पीठ गिरणी एकूण किमतीचे 100% अनुदान सुद्धा दिले जाणार आहे, हे लक्षात घ्यायचं आहे। याचे उद्दिष्ट एवढेच आहे की महिलांना ग्रामीण भागात बसून घरी बसून तुम्हाला काहीतरी काम व्यवसाय मिळण्यासाठी हे सरकारने ही योजना आखलेली आहे। त्यामुळे महिलांना काहीतरी उत्पन्नाचं साधन
अवेलेबल होऊन जाईल. अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन असणार आहे. मोफत पिठाची गिरणी योजना महिलांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ही राबविली आहे. 100% अनुदानावर ही उपलब्ध करून दिली जाणार आहे. आता अर्ज भरण्यासाठी तुम्हाला ही सर्व माहिती फिल करायची आहे, ज्यामध्ये अर्जदाराचे पूर्ण नाव, संपूर्ण पत्ता, तुमचे मोबाईल क्रमांक, जन्मदिनांक, त्यानंतर जात व पोटजात, अनुजमाती, अर्जदाराचे कुटुंब, दारिद्र्य रेषेखाली यादीतील क्रमांक, त्यानंतर तुम्हाला जे जोडायचे जे आपण लिस्ट पाहिली, डॉक्युमेंट्स कोणते कोणते आहेत ते सुद्धा, बँकेचे नाव, शाखा, बँकेचे खाते क्रमांक, त्यानंतर इथे अनुसूचित जमाती जात प्रमाणपत्र, बँकेचे IFSC कोड नंबर, हे सर्व माहिती तुम्हाला इथे फिल करायचं आहे. हे अर्ज तुम्हाला भरायचा. हा मोठा प्रश्न आहे की अर्ज हे कुठे सादर करायचा आहे, कुठे द्यायचं आहे. तर इथे अर्ज मिळाल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती फिल करायची आहे, डॉक्युमेंट जोडायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्याकडून सदरील अर्जावरील प्रमाणपत्र भरून घ्यायचं आहे आणि ते अर्जासोबत जोडलेले कागदपत्रे घेऊन जिल्हा परिषदेमध्येही जमा करावे लागणार आहे. लक्षात घ्या, मोफत पिठाची गिरणी योजना सातारा जिल्हा आहे. वेगवेगळ्या जिल्ह्यातून निघालेल्या आहेत. वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी फॉर्म सुद्धा. ज्या महिलांना याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर अर्ज भरायचा आहे. सातारा जिल्ह्यासाठी इथे 10 सप्टेंबर 2024 हे लास्ट डेट सांगितलेली आहे. या रिलेटेड काही क्वेश्चन असेल, अडचण असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओचा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सर्व लिंक्स तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नक्कीच एकदा चेक करून घ्या. आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा नक्कीच तुम्ही कनेक्ट होऊ शकता. थँक्यू.